उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले. उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझ्या झाली. मार्गात येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही. संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही. मार्ग माझा दूर नाही. समोर पाऊस पडतोय. खरंच मित्रांनो, एकदा तरी या. सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले असाल एकदा तरी या. हां, रांगणागडावरील सगळ्यात मोठ्या तोफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अच्छा. या तोफा बुरुजावरून खाली पडल्या होत्या आणि आपले जे शिवप्रेमी ग्रुप आहे, अच्छा त्रिवेणी रांगणा ग्रुप, बोरवडे बेदरी, अच्छा. त्यांनी अक्षरशः मेहनत करून या तोफा वरती आणल्यात. खरं तर तर मित्रांनो, मजेत ना असेल ना तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण आहोत ते मालवण विरण बाजारपेठेमध्ये. माझ्याबरोबर आहेत मंदार शेटे, फेमस माणूस कोकणातला, आणि अमोल सावंत ब्लॉग्स. तर आज आपण चाललेलो आहोत ते नारूर या गावामध्ये, जे गाव आहे रांगणागडाच्या पायथ्याशी. तिथे जाऊन आपण सरनोबत दादा आहेत त्यांच्या होमस्टेला आज आपण स्टे करणार आहोत आणि रांगणागड बघायला जाणार आहोत. आजूबाजूचे जे स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर पाऊस काय निघण्याचं नाव घेत नाही आहे. आता वाजले 11:30 आणि आपण सगळेजण निघत आहोत, बरोबर ना? निघूया. तर गोप्रो माउंट केलेला आहे. ह्यांनी मोटो ब्लॉगिंग चालू केलं म्हणून मी पण देखील मोटो ब्लॉगिंग चालू केलं आहे. येस, चलो. तुझा माउंट कुठे दाखव. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत. तर आपण इथे जरा पत्ता विचारायला थांबलो आहोत. बदाम सत्ती मार्ग निवारा. चल, हा, तुझे असे फालतू जोक असतात. तर आम्हाला कोणीतरी सांगितलं ब्रिजकडनं आपल्याला जायचं आहे, पण गाड्या कुठे ठेवायच्यात माहिती नाही. किशोर दादा आलेले आहेत. जय शिवराय दादा. किशोर दादांची ओळख आपण पुढे जाऊन घेऊयाच. आता आपल्याला पहिला घराकडे जायचं आहे. आपण घरी जाऊ, फ्रेश होऊया आणि मग किल्ल्यावर जाऊया आणि मग पुढची माहिती आपण पुढे घेऊया. चला. पाय घट्ट लावा रे. घट्ट लावून. हा. तर आजूबाजूला सगळी भात शेती आहे ना संपूर्ण. होय, फक्त मशीन लावून. हॅलो. बाजूला डोंगर, झाडी, आणि इथे आहे दादांचं घर जिथे आपला स्टे आहे. तर मित्रांनो, गडावर जाण्या अगोदर आपण आपली होम टूर करून घेऊया. जिथे आपला आजचा स्टे आहे हे किशोर दादांचं घर आहे, राहतं घर आहे सरनोबतांचं. तर आता आपण जाऊया आतमध्ये घरामध्ये. हे संपूर्ण जे घर आहे माडीचं घर आहे आणि शेणाने सारवलेली जमीन आणि मातीच्या भिंती असं हे घर आहे आणि इथेच आज आपला स्टे आहे. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया. ओके. इथे आपला गणपती असतो काय? हो. टुरिस्टला मग तुम्ही इथे अरेंज करता खाली? हो. ओके. आणि मग त्यांना ऑप्शन आहे काय माडीवर, म्हणजे वर? म्हणजे त्यांना पूर्ण घर दाखवतो. ओके. जे आवडेल ते त्यांनी चॉईस करायचं. अच्छा. सगळ्यात बेस्ट त्यांना माडी वाटते. ओके.
ती पण वर जाऊया. येस, लाकडी जिन्याने आता आपण वर जाऊया. आणि अशी कोकणातली खरंच बघायला फार कमी मिळतात. तर आम्हाला जसं हवं होतं तसा स्टे मिळालेला आहे. हा एक ऑप्शन आहे तुम्हाला, आणि अजून एक ऑप्शन आहे हा. सो आपण हा निवडलेला आपण आज स्टे रात्री इकडे. इकडेच. कसं वाटलं? मस्त एक नंबर. आवडलं? Cool वाटतं. महत्वाचं म्हणजे नेटवर्क नाही, त्याच्यामुळे फोन बी नाही. शांत, सगळ्यात शांत जागा. येस, निघूया. हो. तर आपल्याला मिळालं आहे खारीक आणि बदामाचा खुराक. आल्या आल्या एनर्जी. एनर्जी गड आता चढायचं. गड चढायचं आहे. त्याच्यामुळे एनर्जी. अरे 1 तास चालायचंय. तिच्यासाठी एनर्जी. चढायचा. हा, चालायचं नाही, नसतं तर चढायचं आहे. गड चढायचं आहे, वर चढाई करायची आपल्याला. तर वाजलेत आता दुपारचे 2. आपण आता चाललो आहोत ते रांगणा गडाकडे. थोडे इथे फ्रेश झालो, चहा बी प्यायलो, आणि साधारण आपण 3 ते 4 तासात आपण गडाची माहिती घेऊन रिटर्न पुन्हा आपल्या इथे येणार आहोत. सगळे तयार ना? होय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवाजी. चला. नमस्कार, माझं नाव नंदकिशोर मुकुंद सरनोबत आणि रांगणागडाच्या पायथ्याशी आज आपण आलो आहे. आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आता सरनोबत म्हटल्यानंतर रांगणागडावरचे जे पायदळ प्रमुख होते त्यांना सरनोबत म्हणायचे. आज मी तुम्हाला हा किल्ला दाखवणार आहे. तर किल्ल्यावर जाताना आपल्याला वाटेत जे जे काही दिसेल, इथला निसर्ग म्हणा, फुलपाखरं, इथले प्राणी पक्षी, त्याची मी तुम्हाला माहिती देईन. इथल्या औषधी वनस्पती, त्याचबरोबर किल्ल्याची माहिती. आणि या किल्ल्याच्या माहितीमध्ये जवळपास 700 मीटर उंचीचा हा किल्ला आहे. शिलाहार राजा भोज दुसरा त्यांनी हा बांधकाम केलेला. छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा किल्ला. आणि मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. बरं, सर्वांसाठी एक सूचना आहे की आम्ही किल्ल्याचं पावित्र्य राखण्यासाठी दुर्गप्रेमी म्हणा, शिवप्रेमी म्हणा, की प्लॅस्टिक कचरा त्याचं विल्हेवाट वगैरे लावण्याची कामं करतो. परंतु इथे जे पर्यटक येतात त्यांच्यामार्फत ते सूचना देऊन सुद्धा टाकले जातात. तर सर्वांसाठी एक सूचना आहे की तुमच्याकडे चॉकलेट्सचे रॅपर असतील किंवा वेफर्सचे कागद असतील तर ते आपल्या बॅगमध्येच ठेवा, ते बाहेर फेकू नका. नक्कीच. चलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नारूळ गावातून रांगणागडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक म्हणजे हा मार्ग आहे, इथे अर्ध्यापर्यंत पायऱ्या आहे, तिथून आपण इथे पोहोचणार. अच्छा. दुसरा चितीवाडी मार्गे जातो, पिसापाचा, तो ह्या मार्गे येऊन कोल्हापूर मार्गावरून आपल्या कोल्हापूर दरवाजाकडे जातो. आणि तिसरा जो मार्ग आहे महालक्ष्मी मंदिरपासून चालू होतो आणि घोडेचिन म्हणतात त्याला. सगळ्यात डेंजर मार्ग आहे, सहसा तिकडून कोण जात नाही, पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हाच आहे. तिथून आपण आता जाणार आहोत. ज्या मार्गाने आता आपण जाणार होतो सर्वात सोपा मार्ग आहे. त्याला मार्गच म्हणतो. ओके. आणि कोल्हापूरवरनं पण येऊ शकतो आपण रांगणागड. हां, कोल्हापूरवरून यायचं असेल तर गारगोटी, चिकेवाडी त्या साईडने येतो. अच्छा. हो, अर्ध्यापर्यंत गाड्या येतात. नंतर हा एकमेव किल्ला असा आहे की तिकडून आपल्याला उतरावा लागतो. अच्छा. आणि कोकणातून आपल्याला चढावं चढावं लागतं. बरोबर. चला. हे काय फॉरेस्ट ऑफिस आहे का? ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. 2:30 वाजता आपण गड चढायला सुरुवात करत आहोत. साधारण आपल्याला किती वेळ लागेल? आपल्याला माहिती घेतली तर 1.5 तास लागेल. 1.5 तास लागेल. नॉर्मली आम्ही स्वतः जर जायचं असेल ना तर 20 मिनिटात पोहोचतो. तुम्ही 20 मिनिटात जाता. प्रॅक्टिस झाली आहे.
तर दमल्यावर मध्ये मध्ये बसायला सिटिंग अरेंजमेंट देखील केलेली आहे ना. ओके. आणि माहिती फलक पण लावले आहेत. आता ह्या फलकावरती बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू अच्छा. त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. शेकरूची आणि या माहिती. भागात ते आपल्याला बघायला पण आढळतात. अच्छा, म्हणजे जाताना आपल्याला स्पॉट होऊ शकतो शेकरू. खूप सुंदर असा प्राणी आहे. बरेच जण शिकारी पण करतात. त्यांना विनंती आहे की हे प्राणी जर आपण मारून संपवले तर पर्यटकांना दाखवणार काय. बरोबर. बघा, ही जी आहे ती शेकरूची माहिती आहे. आणि खूप छान काय वाटतं की आपण चालता चालता सगळी माहिती घेत जातो. नक्कीच आपल्याकडे वृक्षारोपण देखील केलं जातं. दादांनी मगाशी सांगितलं की फळझाडं लावली जातात खास करून, की जी जंगलामध्ये जे वन्य प्राणी आहेत त्यांना खाण्यासाठी काय त्याच्यासाठी फळझाडं लावले. कुठली कुठली झाडं लावलेली आहेत? आणि आंबा, फणस, अच्छा, जास्तीत जास्त तेच, आणि जांभळाची वगैरे ओके. किंवा फुलझाडं पण. अच्छा. आता प्रत्येक प्राण्याचं किंवा प्रत्येक पक्षाचं की नाही हिस्ट्री असतं. हो हो, म्हणजे तो प्राणी त्या झाडाच्या अवतीभोवतीच तुम्हाला आढळणार. बरोबर. आता जसं महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्बन, ओके. मग ते दिंड्याच्या झाडाच्या इथे किंवा जास्वंदीच्या इथे जास्त आढळतं. अच्छा, म्हणजे त्या प्रकारची झाडं जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये लावली ना तर तशी फुलपाखरं तुमच्या इथे येणार. नक्कीच. चला. तर दादानी मगाशी जे सांगितलं फुलपाखरू, आपलं राज्य फुलपाखरू ना, कुठलं आहे ते? ब्लू मॉर्बन. हा, ओके. तर ते इथे स्पॉट भरपूर होत आहे, बऱ्यापैकी आढळत आहे. कॅमेरा दिसणार नाही ते, पण इथे जाताना आम्हाला आता 5-6 तर दिसलीच आहे. आवाज करू. राज्य फुलपाखरू. रांगणागडावर गेल्यानंतर आपल्याला हे सगळे स्पॉट पाहायला मिळतील. ओके त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो कोल्हापूर दरवाजा. ओके. ओके. त्याच्यानंतर दिसते तो राज दरबार. हो. आणि खाली आहे गणेश मंदिर. आणि ही माची आहे. अच्छा. ओके. आणि तो निंबाळकर वाडा. हे सगळे स्पॉट आपल्याला कव्हर करायचे होते. ओके. पोलिसांच्या जवळ जे शस्त्र असतं लाठी, बरं, ती लाठी ह्या झाडाची असते. अच्छा, त्याला वेताचं झाड म्हणतात. ओके. वेताची काठी. हो हो. ओके. आणि बांबू मधला तो एक प्रकार आहे. अच्छा. भरपूर लवचिक असते, सहसा तुटत नाही. बरोबर. जनरली जे देव आपल्याकडे काढले जातात हा. त्यांच्या हातात पण जी वेताची काठी असते ती ह्याचीच बनवतात. तर अशी माहिती घेत घेत आपण पुढे चाललेलो आहोत आणि दादाकडनं खूप छान माहिती मिळते. गडाची माहिती पुढे जाऊन तर दादा देणारच आहे, पण निसर्गाची माहिती आपल्याला दिली जाते या ट्रिपमध्ये, या ट्रेकमध्ये. तर दादा आता मानवनिर्मित रस्ता इथून संपलाय. हां, म्हणजे इथपर्यंत पायऱ्या आहेत अर्ध्यापर्यंत. ओके. त्या संपल्या आता. इथून सगळी रानवाट चालू होते अच्छा, आणि अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर मग खडी चढाई चालू होईल. ओके. मग खडी गड चढण्याची जी मजा आहे ना ती पुढे. ट्रेकिंगची, ती तेव्हा येईल. ओके. मशरूम सगळ्यांना माहिती असतील. तर मशरूमचे जवळपास 7-8 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही खाण्यासारखे आहेत, काही विषारी आहेत. बरं. त्याच्यामध्ये आपण बटर मशरूम किंवा जो शृंगार येतो, एकदम छोटी छोटी मशरूम असतात आणि खूप पौष्टिक असतात. आणि ही जी मशरूम आहेत ना, ओके. तर ह्या मशरूमचं काम काय असेल, जेव्हा सगळीकडे पाणी संपतं डोंगरातलं, तेव्हा इथल्या प्राण्यांना, पक्ष्यांना, इथले साप असतील त्यांना पाणी कुठून मिळणार. तर ह्याच्यामध्ये जे बाष्प जमा होतं ना, त्याच्यातलं पाणी पिऊन अच्छा. इथले प्राणी पक्षी आपला गुजरात चालवत असतात.
स्मेल घेऊन बघा. सगळं बघत असताना आपल्याला जंगली कढीपत्ता पण मिळाला. दाखव. एक नंबर. अरे हो, एकदम ओरिजिनल स्मेल. आता आपण हा मसाल्यामध्ये वापरतो. त्याच्या व्यतिरिक्त आता जंगलामध्ये आपल्याला वापर काय होऊ शकतो. आता मी जो आलोय ना, मी खाण्याचं वगैरे काय साहित्य आणलं नाही, पिण्यासाठी पाणी आणलं नाही, कारण जंगलात सगळं मिळतं. बरोबर. हा, फक्त ते आपल्याला माहिती पाहिजे. बरं. आता हा जो कढीपत्ता आहे ना, जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल गड चढताना, हां तेव्हा तो चुरगळायचा हातावरती हां. आणि स्मेल घ्यायचा. ओके. तुम्हाला एक नवीन एनर्जी मिळते. येस. समजे. ठेव ठेव, मला पण दे. मला गरज आहे. गरज आहे. बिस्लरीपेक्षा एक नंबर टेस्ट. थंड पाणी, थंड. जर वातावरण तुमचा बघूच असतात ना, हे डोंगर भाग असत, इथूनच चालू होता. बरोबर. आणि इथून खाली जशी मानवाची वस्ती वाढत जातं ना, तसा तसा प्रदूषण चालू होतं. प्रदूषण चालू होतं. तर ह्या पाणी आपण बिंदास पिऊ शकतो, कारण वरती काय प्रदूषण नाही. आज आपण शहरात जाऊन नाही पिऊ शकत, कारण गटाराचं पाणी मिक्स असतं. अगदी बरोबर. तर इथे थोडा आपला थकवा भागवून पाणी बिणी पिऊन आता आपण पुढे, आता किती चालायचं आपल्याला? अजून आपल्याला पाऊण तास लागेल. पाऊण तास चालायचं. चला. पाणी पिऊन आता पुढे निघालं. आता चढाई चालू झाली आहे. आता जरा थकवा जाणवायला सुरुवात होते. काहीतरी दिसले, पुढे बघूया. समोर जे झाड पडलेले दिसते ना आपल्याला, ओके. त्याच्यावरती बघा बारकाईने असं नक्षीकाम केलेलं दिसते. हां 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 हां. सर्व निसर्ग निर्मित आहे. ओके व्हाईट एंड म्हणजे वाळवी ज्याला आपण म्हणतो ना, ओके. मग निसर्गामध्ये सगळ्यात जास्त विघटनाचं जे काम असतं अच्छा. ते वाळवी करत असते. आणि तिची एक खासियत आहे की ती 16 डिग्री टेम्परेचर म्हणजे एसीचं जे टेम्परेचर असतं त्याच्यामध्येच काम करते. अच्छा. एक मातीचा लेअर ती पाठीवर घेऊन फिरत असते. तो जर लेअर तुम्ही पाडून घातला तर परत ती लेअर पूर्ण करणार, तो ओके. आपलं टेम्परेचर मेंटेन करणार आणि त्याच्यामध्येच ते काम करणार. अरे वा. आणि हे असे डिझायनेड जे पीस असतात ना, त्याचं प्रदर्शन पण लागतं. ओके. लोक खास करून हे विकत घेतात. अच्छा. आणि हा एकदा बनलेला पीस परत बनत नाही. तर दमल्यावर बसलो आणि दादानी खजूर दिलेले आहेत. खाणार आहेस? ओके. बरं, आता तुम्ही सगळेजण थकलाय, दमलाय, ओके. आणि जेव्हा असे ट्रेकर्स येतात, जेव्हा पर्यटक येतात, तेव्हा त्यांना पण म्हणजे चालायची जर सवय नसेल तर ते दमतात. मग त्यांना परत वरती जर न्यायचं असेल तर काही प्रेरणादायी कविता असतात, काही डायलॉग असतात, काही गाणी असतात, ते बोलत बोलत आम्ही जातो. त्याच्यापैकी एक कविता आहे, आता रांगणागड चढणं हे आपले ध्येय आहे, मग त्याच्याविषयी ती कविता आहे की ध्येय माझे सूर्य, की ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची, उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझ्या झाली, मार्गात येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे, मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायाचे, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. नमः पार्वती पते हर हर महादेव. खरोखरच आता ताकद दिल्यासारखी वाटतं. गेलो सगळं थकवो. तर आता खडी चढाई चालू झाली आहे. अजून पुढे तीव्र येणार आहे. आमच्या मनाची तयारी करण्यासाठी दादाने सांगितलं की इथून चालू झाली. तर आता आपण एक पॉईंटला आलो आहोत आणि इथे बसल्यानंतर जरा शांत वाटलंय. आणि या पॉईंटला काय म्हणतात? सेल्फी पॉईंट. सेल्फी पॉईंट. आणि इथून आम्ही ड्रोन उडवलेला. तर ड्रोन आपटलाय झाडाला आणि झाडावरनं तो पडलाय खाली. तर आता ही चढाई अशी पण नाही करू शकत ना आपण. रस्सी विशी असेल तर काहीतरी. विदाउट रस्सी नाही जाऊ शकत. नाहीच जाऊ शकत. सो राहू द्या. जर कुठली रेस्क्यू टीम आली
आणि त्यांनी केलं तर मिळेल आपल्याला ड्रोन, नाही तर मग राहू दे. ये तो सब होता रहता है क्या, बरोबर ना. चला पुढे जाऊया ना. 40 माझी अशी इच्छा, तुझं ह्यो ब्लॉग ना मिलियन मध्ये जाऊन दे आणि तुझं तो ड्रोन ना 1 लाखाचं येऊन दे, जे त्याच्यातून वसूल होऊन दे. काय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. चला जास्त विचार करायचा नाही. चला आता एकदम खडी चढाई आहे ना. समोर आपल्याला गड दिसतोय ना. वा, डाव्या साईडला तोल ठेवा रे, उजव्या साईडला बघा. हा दगड गुळगुळीत आहे तरी. आता रांगणागडापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहोत आपण, आणि आता खडी चढाई चालू झाली. आणि आपण बघू शकता पावनखिंडीचा जसा स्पॉट आहे तसा जवळपास हा दिसणारा स्पॉट आहे. आता एकदम जवळजवळ 80 डिग्री मध्ये जायचं करायचं. हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसं वाटतंय बंटी? वाटतच नाही आहे का. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस. चला चला गाड्यांनो, हत्ती आणि ड्रोन दोन्ही गेले आहेत. आता फक्त शेपूट राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी नव पार्वती पते हर 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 हर. चढत असताना समोर बुरुज दिसलाय गडाचा, थोडीशी शक्ती मिळाली. येस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढा थंडगार वारा वाहतोय ना इकडे, असं वाटतं इथून जाऊच नाही. आणि आता शेवटची चढाई थोडी गुळगुळीत आहे, पाय सरकतोय. आणि फायनली पठारावर आलो. समोर आहे किल्ल्याचा बुरुज. हा थंडगार वारा, समोर पाऊस पडतोय. खरंच मित्रांनो, एकदा तरी या. सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले असाल, एकदा तरी या. आता रांगणागडावरील कोल्हापूर दरवाजापाशी आपण आलोय. ओके आणि या जर पायऱ्या तुम्ही बघितल्या ना तर याची साईज वेगवेगळी आहे. ओके. कुठली उंच आहे, कुठली सकल आहे. त्याचं कारण काय आहे की हे एक युद्धशास्त्र आहे. अच्छा. आता ते काय आहे ते पुढच्या मेन दरवाजाला जाऊन मी सांगतो तुम्हाला. ओके. तर मगाशी दादाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पायरीची उंची ही वेगळी आहे आणि ती जाणवते आपल्याला. आता आपण मुख्य दरवाजाकडे आलो. ही फुलं कुठल्या नर्सरीमध्ये बघायला मिळणार नाही. नक्कीच. निसर्ग सौंदर्य बघायचं असेल तर फक्त गडकिल्ल्यावर. नक्कीच. वा. आपण आता कोल्हापूर दरवाजाच्या पाशी आलो आणि हा दरवाजा थोडी पडझड झाली आहे ती, पण इतर जे बांधकाम आहे ते खूप सुविधा आहे. आणि बघू शकता हे बेसॉल्ट दगड आहे आणि वर्षानुवर्षे टिकले. बेसॉल्ट दगडाची ती खासियत आहे. ओके. आणि आता आपण जे खालून आलो ना, बरोबर समोर कोल्हापूर चिकेवाडी, तिकडून येणारी कोल्हापूरची वाट आहे. आणि आता आपण जे बघितल्या पायऱ्या अनइवन होत्या, त्याच्यानंतर वरच्या साईडला बघितलं तर पूर्ण तटबंदी आहे. इथे समोर चिलखती बुरुज आहे. युद्धशास्त्राच्या दृष्टीने साजेसे असे या प्रकाराला रणमंडल असं म्हणतात. म्हणजे खालून जर दुश्मन आला तर त्याला मारणं सोपं जावं, किंवा तोफांचा मारा जर केला तर डायरेक्टली दरवाज्यावरती त्याचा मारा बसू नये म्हणून हा चिलखती बुरुज. तर दादा, इथे आल्यानंतर तू सगळी माहिती सांगतोयस, पण सगळी माहिती जर आपण व्हिडिओत दाखवली तर तुझ्या तोंडून इथे येऊन ऐकण्याची मजा काय राहील?
तर माझी प्रत्येक शिवप्रेमींना विनंती आहे की दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष हेची देई हेची डोळा हा किल्ला अनुभवा आणि थोडक्यात जी काय आपल्याला सांगता येईल तेवढी मेन आपण माहिती व्हिडिओतनं देऊच. बरं, आता आपण जो मेन दरवाजा आहे कोल्हापूर दरवाजा त्याच्या समोर आलो आहे आणि बाजूला जर तुम्ही बघाल तर पहारेकरांच्या टेकड्या म्हणतात त्याला. छोटी छोटी घरं बांधलेली होती, पहारेकरांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. काही ठिकाणी दिंडी दरवाजा असायचा, या ठिकाणी तो नाही आहे. तर दिंडी दरवाजा कशासाठी, तर हिरकणीचा जो विषय तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. बरोबर. मग नियम होता की संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की सगळे दरवाजे बंद व्हायचे. दरवाजे बंद झाल्यानंतर महत्त्वाच्या माणसांना जर आतमध्ये यायचं असेल तर मुख्य दरवाजा न खोलता, म्हणजे गनिम काही पण सोंग करून येऊ शकतो, देशांतर करून येऊ शकतो, मग त्याच्यासाठी दिंडी दरवाजा असायचा. किंवा भुयारी मार्गातून आपले गुप्तहेर यायचे. आता हा भुयारी मार्ग कुठे आहे रांगणागडावरती, तो आपण बघायला तिकडे जाऊ. रांगणागडावरील सगळ्यात मोठ्या तोफा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अच्छा. या तोफा बुरुजावरून खाली पडल्या होत्या आणि आपले जे शिवप्रेमी ग्रुप आहे, अच्छा. त्रिवेणी रांगणा ग्रुप, बोरवडे बेदरी, अच्छा. त्यांनी अक्षरशः मेहनत करून या तोफा वरती आणल्यात. खरं तर त्यांचे धन्यवाद. नक्कीच. जेवढे शिवप्रेमी या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करतायत, आम्ही खूप त्यांना धन्यवाद देतो. आई भवानी त्यांना अशी शक्ती देऊ दे, नक्कीच. असं मी देवाचरणी प्रार्थना करतो. नक्कीच. आपण तर कोल्हापूर दरवाजाच्या बरोबर बाजूला हा तलाव आहे छोटा. रांगणागडावरती बरेच पाण्याचे साठे आहेत, त्याच्यापैकी हा एक आहे. आता जर तुम्ही रायगडावर कधी गेला असाल तर रायगडाच्या मुख्य दरवाजाच्या वरती एक तलाव आहे. राजांनी पाण्याची व्यवस्था पण केली आहे, पण पाण्याचं शस्त्र म्हणून वापरण्यासाठी तलाव बांधले. ते कसे काय, जर समजा गनिम रायगडावरती चढून आलाच, येऊ शकत नाही तेवढा तो अभेद्य आहे, पण समजा आलाच तर पाण्याच्या टाक्यांना सुरुंग लावायचा आणि टाकी उडवायची. अच्छा. ही येणारे जे पाणी आहे ना ते पूर्ण त्या मार्गातून जाईल आणि आलेला गनिम पाण्यासकट खाली जाईल. बरोबर. गनिमी काव्याचं एक टेक्निक आहे, ते राजांकडून आपल्याला शिकायला मिळतं. तर रांगणागडाच्या डाव्या साईडला आपण जर बघितलं ना तर हे पालीचं खोरं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभं करण्यासाठी सह्याद्री का चॉईस केली असेल त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला हे सगळे पर्वतरांगा बघल्यानंतर समजतं. नक्कीच. मगाशी जे तुम्ही सांगितलं की आपल्या ज्या तोफा होत्या ते याच खोऱ्यामध्ये खाली पडलेले. हो हो. आणि ते खाली पडण्याचं कारण म्हणजे काय होतं असं? आता कसं होतं, जेव्हा संस्थानं खालसा केली गेली, इंग्रज राजवट जेव्हा आली ना, तेव्हा त्यांनी काय केलं, मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद कुठे आहे तर ती गड किल्ल्यामध्ये. एकदा जर मराठ्यांनी बंड केलं आणि ते गड किल्ल्यांमध्ये जाऊन लपले तर आपल्याला परत सत्ता मिळवणं खूप मुश्किल होईल. बरं. म्हणून त्यांनी काय केलं की आपली संस्कृतीची नासधूस करायला चालू केली. मग त्यांनी गड किल्ले पाडायला सुरुवात केली. त्याच्यानंतर वरती तोफा होत्या त्या उडवून दिल्या. मग त्या 2 तोफा खाली पालीच्या खोऱ्यामध्ये पडलेल्या होत्या. त्या त्रिवेणी ग्रुपने वरती आणल्या. वरती आणताना इथून डायरेक्टली वरती घेऊ शकत नाही, तर त्यांनी काय केलं, पालीच्या खोऱ्यात नेल्या. तिकडून त्या कोल्हापूर मार्गे फिरवून त्यांना सजून वगैरे चाका लावून इथे सेटअप केलं. स्वराज्यामध्ये जे लोक गुन्हे करायचे त्यांना वेगवेगळ्या शिक्षा फरमावल्या जायच्या. तर त्याच्यापैकी एक शिक्षा म्हणजे कडेलोट. आणि रांगणागडावर जो कडेलोट आहे तो इथून आपल्याला दिसतोय समोर बघा, त्या पॉईंटला आपण जाऊन येऊया. अच्छा. आणि आपल्या मागे ज्या पायऱ्या दिसत आहेत ते काय? हां, हे माशीवरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अच्छा. हां, वरती जो बुरुज आहे ना ओके, त्याच्यासाठी. मग तिकडे वर जाऊ शकतो आपण? हां, जाऊ शकतो. अच्छा. फक्त बांधकाम जुनं आहे त्याच्यामुळे एकदम कडेला नका जाऊ. ओके. आता आपण माचीवर आलोय ना? माशीवरती आलो. जो समोरून आपल्याला जो बुरुज दिसला तो हाच होता. तो हाच आहे. आणि ते मग अशी झेंडा खाली एक भुयार आहे. ओके. ते आपण आता बघायला जाणार आहोत. अच्छा. आणि समोर दिसते ती चिकेवाडी. ही चिकेवाडी कोल्हापूरची वाट आहे ती. अच्छा. तर कोल्हापूरवरनं जर आलो तर आपण त्या वाटेने येतो. चिकेवाडी मार्गेच येणार आपण. चिकेवाडी. हो हो. तिथे गाडी कुठपर्यंत येते? तिथे चिकेवाडीपर्यंत येऊ शकते, फक्त आता पावसामध्ये येणार नाही. अच्छा. पाडगाववरून 10 किलोमीटरचं अंतर आहे ते. ओके. चिकेवाडीवरनं इथे यायला किती वेळ लागतो? 15 मिनिटं. 15 मिनिटात तुम्ही पोहोचता. म्हणजे तसं बघायला गेलं तर फास्टेस्ट रोड तो आहे, कारण गाडी येते तिथून. हां, गाडी येते, परंतु ट्रेकिंगची जी मजा आहे बरोबर ती घ्यायची असेल तर कोकणातूनच चढाई करायला लागेल आपल्याला. रांगणागडावरचा भुयारी मार्ग आहे, त्या ठिकाणी आपण आलो आहे. आणि याचं बांधकाम एकदम सुस्थितीत आहे, फक्त आतमध्ये पडझड झाली आहे. मधल्या काळात तसं झालेलं की गुरं आतमध्ये जायची आणि नंतर ती रिटर्न त्यांना यायला मिळायचं नाही.
त्याच्यामुळे इथल्याच लोकांनी ते बंद केलेलं. आता ते ओपन केलेलं आहे, परंतु त्या साईडला पूर्ण बांधकाम कोसळलं ते. तर बऱ्याच जणांचा समज होता की हे भुयार जातं कुठे नेमकं. कोण म्हणायचं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातं, कोण म्हणायचं की मनोहर मनसंतोष गडावर जातं, तर कोणाचं मत होतं की हे नारूर गावामध्ये जातं. तर आमचे एक शिवप्रेमी मित्र आहेत, त्यांनी त्याचा शोध लावला. ते सगळं साहित्य घेऊन आतमध्ये गेले आणि त्यांनी बघितलं की ह्या नारूर साईडचा जो खालचा कडा आहे त्या ठिकाणी ते भुयार ओपन होतं. जेव्हा आता रांगणागडावरती सगळ्यात जास्त लढाया झाल्या, सगळ्यात जास्त आक्रमण झाले, का झालं असेल, कारण कोल्हापूरचे जेवढे गडकिल्ले आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रांगणा. त्याच्यानंतर गोवा, कोल्हापूर आणि कोकण प्रांत या तिन्ही भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी रांगणा बेस्ट होता. आणि म्हणून महाराजांचं वाक्य आहे की एक रांगणा खबरदार तर सर्व काही सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बार देशावर उतरेल. मित्रांनो, बांधकाम क्षेत्रात काम करत असताना आम्ही जेव्हा बघतो तेव्हा एक चिरा उचलायला एवढा कठीण असतो, पण ह्या ज्या दगडांची साईज आणि या काळ्या दगडाची साईज बघता कसं या सगळ्या गोष्टी घडवल्या असतील, तेव्हाच्या लोकांना खरंच सलाम आहे. बरोबर. रांगणागडावर ज्या वाटेने आपण आलो आहे त्या वाटेवरती वॉच ठेवण्यासाठी काही ठिकाणं असायची. त्याच्यापैकी हे एक आहे, कदाचित इथून टोप डागण्यासाठी ही जागा असेल. मला हे स्पेशल का वाटतं, कारण आजूबाजूला पूर्ण मोकळं आहे बघा. तिथून येणारा वारा आणि त्याच्यामध्ये बसल्यानंतर येणारा वारा, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर तुम्ही फक्त अनुभवू शकता. अरे हां, लगेच जाणवतं. आणि ज्या सेल्फी पॉईंटला आपण फोटो काढलेले ना, हां, तो तिथून दिसतोय बघा. ओके. गडावरती जेवढी पाण्याची ठिकाणं आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं हे एक ठिकाण आहे. ही घोडेबाव आहे. म्हणजे अगोदर घोडे याच्यामध्ये उतरून पाणी पिऊ शकत होते. आणि गडावरती सगळ्यात स्वच्छ जर पाणी तुम्हाला हवं असेल तर ह्या विहिरीचं मिळतं आपल्याला. आता जेव्हा तुम्ही मे महिन्यात कधी आलात आणि पाण्याचा साठा सगळीकडचा संपलेला असतो, फक्त बारमाही तलाव जो रांगणाई मंदिरच्या बाजूला आहे आणि ही घोडेबाव ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी मिळू शकतं. तर हा जो दरवाजा आहे तो निंबाळकर वाड्याचा दरवाजा आहे आणि त्याच्याबरोबर समोरच ही घोडेबाव आहे. आणि इथे आपण बघू शकतो हा शिलालेख लिहिलेला आहे. म्हणजे गड किल्ल्यांवरती सगळ्यात महत्त्वाची जर काय माहिती असेल, महत्त्वाची काय नोंद असेल तर ती कागदात जर लिहून ठेवली तर ती नष्ट होऊन जाईल कालांतराने. बरं. म्हणून ती दगडावरती लिहून ठेवली जायची. रायगडावर आपण जर गेलो ना तर रायगडाच्या एका दरवाज्यावरती लिहिलेलं आहे यावश चंद्र दिवा करो. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत रायगडावरचा दगड आणि दगड शाबूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6,000 होण खर्च करून रांगणा किल्ल्याची दुरुस्ती केल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे. तर हा जो आपण बघतो हा बारमाही तलाव आहे. रांगणागडावरती पाण्याचं सगळ्यात मोठं ठिकाण जर कोणतं असेल तर बारमाही तलाव. आणि याला बारमाही का म्हणतात, कारण याच्यामध्ये 12ही महिने पाणी असतं. खाली गावामध्ये पाणी विहीर पूर्ण सुकून जाते, पण इथे तलावामध्ये पाणी तुम्हाला सापडणार. आता याच्यामध्ये काय केलं आहे की इथलेच दगड काढलेत आणि तेच दगड तटबंदीसाठी वापरले. म्हणजे दोन्ही कामं झाली, पाण्याचं ठिकाण पण तयार झालं आणि तटबंदीचं पण काम झालं. आता हे खूप डीप आहे. काही जण मे महिन्यात जेव्हा येतात आणि त्यांना भरपूर जेव्हा गरमी होते तेव्हा ते पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरतात, पण आतमध्ये चिखल पण असू शकतो. बरेच जण याच्यामध्ये बुडालेले पण आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही जर येत असाल तर तलावामध्ये पोहण्यासाठी उतरू नका. बारमाही तलावाच्या बरोबर समोर हे शिवमंदिर आहे. आता हे जे बांधकाम आहे ते नवीन बांधकाम केलेलं आहे. पुणे पुरातत्व विभाग त्यांनी त्याची दखल घेतली आणि बरंच बांधकाम गडावरती झालं. त्याच्यापैकी हे एक आहे. आणि याचे जुने जे अवशेष आहेत ते दगडी खांब आपल्याला पाहायला मिळतात. याच्या उजव्या साईडला रांगणाई मंदिर आहे, ते आपण बघायला जाऊ. तर मग अशी दादाने सांगितलं की जर गड किल्ला पाहायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर पावसाळ्यात तुम्ही या नक्की. पण पावसाळ्यात आल्यानंतर स्वतःची काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यायची आहे. बरेचशा ठिकाणी स्लिपरी असते, दगड गुळगुळीत झालेले असतात, तर ती काळजी आपल्याला नक्कीच घ्यावी लागेल.
पण खरंच दादाने सांगितलं तसं, जर गड किल्ले अनुभवायचे असतील, अभ्यास करायचा असेल तर नक्कीच पावसाळ्यात तुम्ही भेट द्या. आणि इथून दिसणारा नयनरम्य नजारा कुठला आहे हा वॉटरफॉल? हा कोकण दरवाजाच्या समोरचा. ओके. कोकण दरवाजा आम्ही नारळ दरवाजा. वा, हा जो समोर जो दरवाजा दिसतोय तो कोकण दरवाजा. हे कोकण मार्गे जर यायचं असेल तर या दरवाजाने. या वाटेने येतो. ओके. आणि त्या वाटेला आम्ही घोडेचिंची वाट म्हणतो. अच्छा सगळ्यात डेंजर आहे ती, आणि त्या ठिकाणी एक चकवा पण आहे. अच्छा. जर यायचं असेल तर गाईड सोबतच यायचं, ओके. अन्यथा येणं चुकीचं होईल. बरोबर. रांगणा गडावरचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हे रांगणाई देवीचं मंदिर, आणि याच्या समोर असलेली सुस्थितीत असलेली ही दीपमाळ. आता येणारे जे पर्यटक आहेत जास्तीत जास्त इथेच राहणं पसंत करतात. त्याच्या बाजूला धर्मशाळा आहे, त्या ठिकाणी तुम्ही जेवण वगैरे बनवून वस्तू करू शकता. रांगणाई मंदिरच्या बरोबर समोर जर आपण गेलो तर तिकडे बरेच पॉईंट बघण्यासारखे आहेत. त्याच्यामध्ये गणेश मंदिर आहे, शिव मंदिर आहे, त्याच्यानंतर कडेलोट पॉईंट आहे, आणि हत्तीची सोंड माझी हा सगळ्यात सुरेख पॉईंट बघण्यासारखा. परंतु तिकडे जायचं असेल तर दिवसा जायला लागतं, कारण त्या वाटेवरती एक चकवा आहे, तिथे जर आपण हरवलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे गाईडसोबतच जा कधी जायचं झालं तर. नक्कीच. आणि आता आपल्याला वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे हे मंदिर बघून आपण हवं तर एक पॉईंट करून जाऊया राजवाड्याचा. नक्कीच. ठीक आहे. हा जो पॉईंट आहे तो राज दरबार आहे. बरं, आता या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण जे बांधकाम आहे ना ते खाली आहे ते काळीकर दगडाचं आहे, आणि वरती चिरेबंदी बांधकाम आहे. ओके. महत्त्वाचे निर्णय काय घ्यायचे असतील तर राज दरबारात ते घेतले जायचे. छत्रपती राजाराम महाराजांचा राज्याभिषेक या दरबारात झाला असं म्हणतात. त्याच्यानंतर रायगडावरती जर तुम्ही कधी गेलात तर कागद जरी फाडला तरी सिंहासनापर्यंत ऐकू जाईल असा आवाज यायचा. ते बांधकामशास्त्र पण तसं केलेलं होतं की जेव्हा आपण एकमेकाला सांगत एखादी गोष्ट पसरवतो ती राजाच्या कानापर्यंत जाईपर्यंत वेगळा काहीतरी अर्थ निघतो त्याचा. बरं, त्याच्यासाठी जो कोण आहे समोर उभा त्याचा आवाज क्लिअरली आपल्याला ऐकू येईल याच्यासाठी ती सिस्टीम केलेली होती. म्हणजे एवढं टेक्निक राजांनी केलेलं होतं तेव्हा. आता आम्ही आलो आहोत कडेलोट पॉईंटकडे, आणि हा आजचा आपला शेवटचा पॉईंट, कारण काळोख पडत आलेला आहे, त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तर समोर जो दिसतो तो कडेलोट पॉईंट आहे. स्वराज्याच्या कारभारामध्ये ज्या शिक्षा फरमावल्या जायच्या त्याच्यापैकी एक शिक्षा म्हणजे कडेलोट. तर हातपाय बांधून खाली टेकवतो. त्या कडेलोटाच्या खाली की नाही थोडे कप्पे बनलेले आहेत, त्याच्यामध्ये मधमाशांच्या पोळ्या असायच्या. तर ते काढण्यासाठी बरेच लोक पाळणा लावून खाली उतरायचे. मध्ये एक इन्सिडेंट झाला की दोरी ती कातरली आणि लोक खाली पडून ते मेले. तेव्हापासून आता कोण काढायला जात नाही. तो आजचा ट्रेकिंगचा जो विषय होता तो आता इथे आपण थांबवतो. इथून आपण परतीच्या प्रवासाला लागणार. त्याच्या पुढे पण बरेच पॉईंट आहेत गडावर बघण्यासारखे. खरं तर पूर्ण गड जर बघायचा असेल तर 2 दिवस लागतात आपल्याला. आणि हत्तीची सोंड माची, त्याच्यानंतर एक शिवमंदिर आहे, त्याच्यानंतर षटकोनी विहीर आहे, निळेली दरवाजा, पाली दरवाजा, असे बरेच पॉईंट बघण्यासारखे आहेत. ते आपण नेक्स्ट टाईम जर तुम्ही कधी आलात तर ते आपण कव्हर करूया. आता आपण निघतो इथून. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन आपण आजचा हा समारोप करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, नमः पार्वती पते, हर हर महादेव. तर मित्रांनो, रांगणागड सैर करून आम्ही खाली उतरलो आहोत. बेस पॉईंटला आलेलो आहोत. तिथे हे कुठलं हॉटेल आहे दादा? रांगणाई हॉटेल. रांगणाई हॉटेल. रांगणाई देवीच्या नावानेच हॉटेल चालू केले आहे. तर रांगणाई हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आणि काय काय स्पेशल मेन्यू आहे म्हणजे अगदी मालवणी आणि कोल्हापुरीचं कॉम्बिनेशन आज मेन्यू आहे. दादानी सगळं अरेंज केलेलं आहे फूड. तर आज आपण इथे त्याचा आस्वाद घेणार आहोत. हे त्यांचं हॉटेल आहे. फूड काय आहे ते पुढे मी दाखवणारच आहे.
आणि हे त्यांचे मेनू कार्ड आहेत. तर आपल्याबरोबर ह्या हॉटेलचे ओनर आहेत. काका नाव कसं तुमचं? माझं नाव सीताराम गंगाराम नाईक. मस्त. आणि काय आज मेन्यू? आज मेनू स्पेशली एक गावठी थाळी आपण प्लॅन केलेली आहे. ओके. त्यामध्ये दोन थोडंसं कॉम्बिनेशन ठेवलं म्हणजे आपलं मालवणी पण आणि कोल्हापुरी पण. मी थोडंसं कोल्हापूरला थोडंसं काम केलं असल्यामुळे मला ते दोन्ही पण हे करता येते. त्यामुळे हे आता पांढरा रस्सा वा कोल्हापूरमध्ये बनवला जातो, फेमस आहे कोल्हापूरचा. येस. त्याप्रमाणे हा तांबडा रस्सा, फर्स्ट क्लास. त्यानंतर गावठी चिकन वा. आणि ते पण मातीच्या भांड्यात. माती पूर्णपणे याची कुकिंग प्रोसेस जी शिजवायचं आहे ते मातीच्या भांड्यात झालेलं आहे. त्यानंतर हा भात, हा गावठी तांदळाचा आपला भात आहे. त्यानंतर सोलकढी नारळाच्या रसापासून गिळवून काढले सोलकढी, अंडा मसाला आणि कांदा. ह्यामध्ये आपण अजून नाचणीची भाकरी आणि वडे देणार आहोत. ओके. त्याला लवकर भूक लागलेली आहे आणि एवढे भारी मेन्यू बघितल्यानंतर आणिच भूक वाढली, बरोबर ना? तर मित्र हो, आपली प्लेट आलेली आहे आणि दादानी एवढ्या सुंदर पद्धतीने ती सजवलेली आहे. खाली हे केळीचं पान, त्याच्यानंतर हा द्रोण बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे गावठी चिकन दिलेलं आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हे बैदा करी, त्याच्यानंतर ही भाकरी आहे आणि हे वडे आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला भात पण आहे. तर अशा प्रकारे ही सजवलेली थाळी. थँक्यू सो मच. आणि याचा शनिवार असल्यामुळे याला व्हेज आहे. व्हेज मध्ये काय काय? ही चवळीची उसळ, हा. त्यानंतर झुणका डाळ आलू आणि हे काय आहे काका? ते काळा वाटाणा उसळ आहे. काळा वाटाणा उसळ आणि ही आलूची स्पेशल आलू भाजी, आणि वांग आहे ते आलू वांग. फ्राय केलेलं. तर ना, चला 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 चला. आणि या प्रिन्सची आहे ना, हा प्रिन्स आहे ऍक्च्युली, त्याची भाकरी यायची आहे आणि त्याची स्पेशल भाकरी आहे. तर काल तुडुंब जेवून आराम मस्त झालेला आहे, झोपून सगळे उठलेले आहेत, सगळ्यांचे पाय थोडे 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 दुखत आहेत. आणि आजचा हा जो नाश्ता आहे त्याच्यामध्ये भाकरी, बुर्जी, चटणी, त्याच्यानंतर मिरची आणि लिंबू असा हा नाश्ता आहे. सो खूप खूप धन्यवाद दादा, खूप छान आदरातिथ्य मिळालं. स्टे पण अप्रतिम होता, जसा आम्हाला पाहिजे होता तसा. फूडच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. आणि त्याहून पलीकडे जाऊन जो आपण किल्ल्याचा अभ्यास केला, नुसता किल्ला पाहिला नाही तर किल्ल्याचा अभ्यास केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. आता कोणा पर्यटकांना किंवा दुर्गप्रेमींना इथे येऊन किल्ल्याचा अभ्यास करायचा असेल आणि त्यांना स्टे पण पाहिजे असेल, फूड पण पाहिजे असेल, तर सगळे पॅकेजेस तुम्ही अरेंज करता का? किल्ल्यावर जर स्टे करायचा असेल, रात्रीचा टेंट हवा असेल तर ते देखील पॅकेज? टेंट पण अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. तर खाली आलेल्या नंबरवर लोक तुमच्याशी संपर्क करतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुमचा नंबर देईन. सो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्या पुढच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास कळण्यासाठी या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखणं, गडकिल्ल्याचं संवर्धन होणं इतकंच महत्त्वाचं आहे. मित्र हो, काल जेव्हा मी गडकिल्ल्यावर गेलो तर तिथे अनेक ठिकाणी अशा पाट्या लावलेल्या की मद्यपान करू नये, कचरा टाकू नये. तर खरंच खूप वाईट वाटतं की आजच्या पिढीला देखील हे सगळं सांगावं आपल्याला लागतंय. तर ही खरंच खूप वाईट गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा किल्ल्यावर जाल किंवा किल्ल्याचा अभ्यास करायला जाल तर नक्कीच या गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे, कुठेही कचरा टाकला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी अनेक संस्था काम करत असतात आणि त्यांना खरंच सलाम आहे की अशा लोकांमुळे जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. तुम्हाला जर या गडकिल्ल्याचा अभ्यास करायचा असेल, रांगणागड अभ्यासायचा असेल तर नक्कीच तुम्ही दादाशी संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर दिलेला आहे, सगळे डिटेल्स दिलेले आहेत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करो.